मैत्रीचं नातंही अतूट असतं। जीवाभावाची मैत्री फार महत्त्वाची असते। जो आपल्याला मदत करतो, जो आपल्या संकटामध्ये उभा राहतो, त्याची मैत्री ही अखंडपणे ठेवत ठेवणं हा आपला प्राचीन इतिहास आहे आणि या इतिहासाला जागृत राहणं हे आपलं कर्तव्य आहे। माणूस किती मोठा हे महत्त्वाचं नाही, माणूस कसा जगला हे महत्त्वाचं आहे। हे विजयराव आणि हे आनंदराव हे दोघं इथं मातोश्री वृद्धाश्रमात राहतात। दोघांची खूप चांगली दोस्ती, एकमेकाच्या मनातलंही ते आता ओळखू शकतात, इतके ते एकमेकाच्या जवळ आलेत। त्यांच्यासाठी त्यांचे मित्र विजयराव आज त्यांना हे माउथ ऑर्गनवर ते ये दोस्ती हम नहीं तोडेंगे हे शब्दापेक्षा ते सुरातूनच त्यांच्यासाठी हे गीत समर्पित करतात। आता माझ्याकडे बघायचं। आता विजयरावनी मैत्रीचं महत्त्व सांगण्यासाठी माउथ ऑर्गनच्या सुरातून आपल्या मैत्रीच्या भावना व्यक्त केला आणि आनंदराव वय 83 हे तर शिक्षकच, ते असं त्यांचं असं म्हणणं की मी शब्दातून मैत्री म्हणजे काय आणि कशी टिकवायची हे सांगतो। अनेक पावसाळे म्हणजे 85 पावसाळे आनंदरावांनी बघितलेले आहेत आणि 73-74 पावसाळे तुम्ही पाहिलेले आहेत। तर आनंदरावजी, तुमचं मैत्रीवरचं तुमचं काय हे आहे? आज या ठिकाणी मैत्रीचं नातंही अतूट असतं। जीवाभावाची मैत्री फार महत्त्वाची असते। जो आपल्याला मदत करतो, जो आपल्या संकटामध्ये उभा राहतो, त्याची मैत्री ही अखंडपणे ठेवत ठेवणं हा आपला प्राचीन इतिहास आहे आणि या इतिहासाला जागृत राहणं हे आपलं कर्तव्य आहे। माणूस किती मोठा हे महत्त्वाचं नाही, माणूस कसा जगला हे महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीने तो जगला पाहिजे हा संदेश घेऊन संपूर्ण या जनतेला, संपूर्ण या नव्या पिढीला हा तुम्ही संदेश, हा ज्यांनी केलेली प्रेरणा हे तुम्ही समजून सांगितलं पाहिजे, तेव्हाच आपला भारत हा उज्ज्वल होईल हे माझं ठाम मत आहे। तुम्ही आता अगदी इथे एकत्र आला आणि इथल्या वातावरणाला रमून गेला। मग विजयराव, तुम्ही एवढे मोठे शिक्षक तुमच्याबरोबर आता आहेत, 85 वर्ष, 26 वर्ष त्यांना निवृत्त होऊन झाली, म्हणजे केवढा मोठा त्यांचा व्यासंग आहे। तर तुम्ही त्यांचा सन्मान कसा करता, त्यांच्या विद्येचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या कर्तृत्वाचा? तुम्ही त्यांना काय काय मदत करून तुमची मैत्री टिकवता? माझ्याकडून काय अपेक्षा असतात? तुम्ही काय मदत म्हणून त्यांना हे करताय, त्यांना सांगा। माझ्याबद्दल तुमच्याबद्दल काय भावना आहे? काय आहे आता? म्हणजे व्यवस्थित आहेत आणि काय केलं अगदी आपुलकीने मी सगळं करतो त्यांचं येस आणि येस अगदी मला बरं वाटतं येस आणि समाधान मिळतं। म्हणजे अशी माणसं शेजारी असणं, खूप आहे, मित्र म्हणून असणं हे अधिक चांगलं ना? चांगलं चांगलं येस येस अवश्य। ठीक आहे। श्री वृद्धाश्रमात शिवाजीराव पाटोळे संस्थापक यांचे चिरंजीव शरद पाटोळे आणि त्यांचे सर्व कुटुंबीय हे सर्व आजी आजोबा आपलेच असं समजून सेवा देतात। त्यांची सेवा सगळ्या कोल्हापूरकरांनी पाहिलेली आहे। महाराष्ट्रात ही त्यांची सेवा सर्व दूर अशा पद्धतीनं पोहोचलेली आहे। तर इथं हे जाधव आणि कानिटकर यासारखी मंडळी, खूप अशी वेगळ्या क्षेत्रातली माणसं या ठिकाणी जमलेली आहेत। आत्ता शरदशी बोलताना असं एक लक्षात आलं, इथे एक 93 वर्षाचे म्हणजे सर्वात वयोवृद्ध असे गदरे काका आणि गदरे काकी आहेत, मुंबईचे आहेत। फार ओळख करून द्यायला नको एखाद्याची वैयक्तिक पातळीवर, पण अशी माणसं
फक्त आपल्याला अपत्य नसल्यामुळं नंतर इथं या मातोश्री वृद्धाश्रमात येऊन राहिलेले आहेत. अतिशय आनंदी असं इथलं वातावरण आहे. त्यांच्यासाठी हे एक कुटुंबच आहे आणि या कुटुंबातले हे जानी दोस्त आनंदराव आणि विजयराव. तर आता आणखी एक विजयराव त्यांच्यासाठी किंवा सगळ्या जगासाठी म्हणा तुमच्या इथले जे ज्या समाजासाठी तुम्ही आता एक कोणतं गीत सादर करणार? म्हणा दत्ताचं घेऊ. हां. व्हेरी गुड. छान छानच असं. तर सर आता मी या मैत्री दिनाच्या निमित्तानं आज इथं येऊन आता सगळीकडे मित्र हा काय मित्र ही कन्सेप्ट खूप चांगल्या त्या अशा अर्थानं आहे आणि ती ज्यांनी पाळली त्या मित्र या शब्दाचा अर्थ त्यांनी त्या मैत्रीचं महत्त्व खरोखर त्यांनी अनुभव घेतलेले आहेत. त्यांच्या आनंदात भर पडलेली आहे. त्यांच्या वैयक्तिक जीवनात त्यांना चांगले सहकारी मिळालेले आहेत. इथं तुम्ही आलाय आणि इथं सगळे मित्रासारखं राहता, मित्रासारखं वागता, एक कुटुंब म्हणून तुम्ही इथं सगळे आता या क्षणाला आधार आहे, एकमेकाचा आधार आहे. तर आता तुमच्यासाठी मित्रानं गाणं म्हटलं, तुम्ही सगळ्यांना सल्ला दिला. हे आजच्या मैत्री दिनाच्या दिवसात तुमच्यासारख्या व्यक्तींनी खूप मोठी एक भर घातलेली आहे आणि समाजाचा एक आपण अतिशय एक जाणता घटक ही ज्येष्ठ माणसं म्हणजे तुम्ही इथं सगळी एकत्रित आहात. पाटोळे परिवार तुमच्यासोबत आहे म्हणजे तुमचे एक मैत्रीचं नातं सगळ्यांच्यात निर्माण झालेलं आहे.